करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। लोणी काळभोर या पोलीस ठाण्याबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन करण्यास आता सुरुवात केलेली आहे। संग्राम भंडारे यांनी शाईफेक केली आणि त्यानंतर जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही असं विकास लवांडेंनी म्हटलं। त्यांच्याकडे पिस्तूल होती, मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं देखील या दरम्यान विकास लवांडे यांनी सांगितलंय। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। नेमकं काय घडलं होतं ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। कशा प्रकारे विकास लवांडे यांच्यावरती संग्राम भंडारे यांनी शाईफेक केली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय या ठिकाणी विकास लवांडे जे आहेत ते ठाम आहेत, ठिय्या आंदोलन करण्यासही आता सुरुवात केली आहे। काय अपडेट? विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकतो या पोलीस स्टेशनमध्येच विकास लवांडे यांनी ठिय्या मांडलेल्या आहेत आणि त्यांचे समर्थक देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विकास लवांडे यांचं म्हणणं आहे की जे काही ज्यांनी शाईफेक केलेले आहे संग्राम भंडारे यांच्यासह इतर जणांवरती गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी। जोपर्यंत या सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरनं मी उठणार नाही, अशा पद्धतीचा इशारा विकास लवांडे यांनी दिलेला आहे। आणि त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो विकास लवांडे यांचं हे सत्याग्रह आंदोलन सुरू झालेलं आहे। दुसरीकडे पुणे पोलिसांनी देखील आता कारवाईला सुरुवात केलेली आहे। या सगळ्या संदर्भात गुन्हे दाखल करून संबंधितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता पुणे पोलिसांचा आहे। पुणे पोलीस उपायुक्त धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेटसाठी।